नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी हिरवी मिरचीपासून 2 प्रकारचा ठेचा बनवून घेतला। त्याच्यात आहे एक साधा ठेचा आणि एक आहे बेसन ठेचा। तर कुठलीही भाजी नसताना असा ठेचा आपण बनवू शकतो। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ठेचा बनवण्यासाठी मी इथे ही जाड हिरवी मिरची घेतलेली आहे। केव्हाही ठेचा बनवायचा असेल तर ह्याच मिरचीचा वापर करायचा, म्हणजे ती कमी तिखट असते। आता ह्या मिरचीचे देठ काढून घ्यायचे आणि गॅसवर अशा पद्धतीने जाळी ठेवून मिरची आपण भाजून घेणार आहोत। अशी मिरची भाजली तर अगदी चुलीवर भाजलेली मिरचीचा ठेचा जसा लागतो तसाच आपल्या ह्या ठेच्याला चव येते। तुम्ही ताव्यावर किंवा कढईत देखील मिरची भाजू शकता, पण ती मिरची भाजायला वेळ लागतो। अशी आपली अगदी लवकर अशी मिरची भाजली जाते। दोघी बाजू अशा मस्त आलटून पलटून घ्यायच्या आणि मिरचीला असे काळपट डाग पडेपर्यंत मिरची ही कमी आचेवर अगदी भाजून घ्यायची। आता लगेचच ही मिरची गरम असतानाच तिच्यात काही जिनस वापरून मी मिरचीचा ठेचा हा करून घेणार आहे। आता ठेचा हा आपल्याला मिक्सरमध्ये करायचा नाही आहे, तर खलबत्त्यामध्ये किंवा माझ्याकडे अशी लाकडाची कुटणी आहे। आमच्याकडे स्पेशल वांग्याचं भरीत किंवा ठेचा करण्यासाठी अशी लाकडाची कुटणीही वापरतात। आता तिच्यातच आपण ठेचा हा करून घेणार आहोत। आता मिरची टाकली, तिच्यातच कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर टाकायची, जास्त प्रमाणात लसूण देखील टाकायचा। लसूणमुळे ठेचाला खूपच छान अशी चव येते। लगेचच आपण त्याच्यात चवीपुरता मीठ देखील टाकून घ्यायचं आणि सगळं हे एकत्र असं हलक्या हाताने कुटून घ्यायचं। अगदी तुम्ही मिक्सरमध्ये जरी केला तर मिक्सरमध्ये अगदीच बारीक चटणीसारखा होतो, म्हणून आपल्याला ठेचा हा जाडसरच ठेवायचा असतो। तर अशा पद्धतीने ठेचा कुटून घ्यायचा। आता एकसारखा ठेचा हा आपला ठेचला गेला, सगळे जिनस हे एकजीव झाले की लगेचच आपला ठेचा हा तयार आहे। कुठली भाजी नसताना ऐन वेळेस तुम्ही अशा पद्धतीने मिरचीचा ठेचा हा तयार करू शकता। आता हा ठेचा कोणाकोणाला तिखट वाटतो, म्हणून याचं थोडं तिखटचं प्रमाण कमी होण्यासाठी मी एक दुसरी पद्धत ही वापरणार आहे। तर त्याच्यासाठी मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलं आणि थोडंसं जिरं टाकलं। जिरं मस्त तडतडल्यावर त्याच्यात आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। आता 1 वाटी ठेच्यासाठी मी छोटा कांदा हा वापरलेला आहे। तुम्ही तुमचा मिरचीचा ठेचा किती आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही कांदा हा वापरू शकता। कांदा थोडासा मस्त परतून घ्यायचा। लगेचच त्याच्यात टमाटा देखील वापरणार आहे। एक छोटा टमाटा मी बारीक चिरून वापरणार आहे। आता कांदा टमाट्यामुळे मिरचीचा ठेचा हा आपला कमी तिखट होतो। दोघी एकसारखे परतून झाले की लगेच आपण त्याच्यात जो मिरची ही ठेचून घेतलेली आहे, ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो टाकायचा आणि परत अजून चवीपुरता 1 चमचाभर बेसन पीठ आणि 1 चमचा दाण्याचं कूट, हे शेंगदाण्याचं कूट हे टाकायचं। मीठ टाकायचं नाही आहे, कारण आपण मिरची कुटतानाच मीठ हे टाकलेलं आहे, म्हणून अशा पद्धतीने हा ठेचा आपला तयार आहे। आता याला 5 ते 10 मिनटं वाफेवर झाकून ठेवायचा। तयार आहे आपला मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा। अगदी ऐन वेळेस तुम्ही असा ठेचा तयार करू शकता। अशा पद्धतीने ठेचा हा आपला तयार आहे। मस्त बाजरीची भाकरी किंवा कणण्याची भाकरी नसेलच तर चपातीसोबत देखील तुम्ही अशा पद्धतीने ठेचा हा खाऊ शकता। अगदी झटपट असा आपला ठेचा तयार होतो। सोबतीला भाकरीवर ठेचा, फोडलेला कांदा आणि आंबट चिंबट लोणचं, अशी अगदी गावाकडची चव अशी आपली साधी आणि सोपी झटपट अशी थाळी ही तयार होते। तुम्ही नक्की तयार करून बघा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।